ओम नमः शिवाय. आपण भक्तिभावाने महादेवाची पूजा करतो. सोमवार, श्रावण सोमवार, महाशिवरात्री असे आले तर आपल्याला महादेवाच्या ठिकठिकाणी गाणे, मंत्र, स्तोत्र ऐकायला मिळतात. त्यात स्त्रियांची, पुरुषांची लगबग ही महादेवाच्या मंदिरात बऱ्याच वस्तू अर्पण करण्याची सुरू होते. महादेवाला बेलपत्र आवडते, महादेवाला दूध आवडते, महादेवाला पाणी आवडते. महादेवाला ज्या वस्तू आवडतात त्या आपण अर्पण करत चालतो. परंतु आपल्याला शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहे की ज्या महादेवाला अर्पण करणे चालत नाही, पण आपण नकळत ते अर्पण करतो. म्हणतात महादेव भोळा आहेत, पण ज्यावेळेस ते क्रोधित होतात त्यावेळेस सृष्टीसुद्धा वाचत नाही. त्यामुळे आपल्याला त्या दोषापासून वाचण्यासाठी ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या नाही आहेत, ह्या आपण जाणून घेणार आहोत. हे जर जाणले तर आपण भोळ्या महादेवाला लवकरात लवकर प्रसन्न करू शकतो. नाहीतर त्यांच्या क्रोधापासून कोणीच वाचू शकत नाही. म्हणून अशा गोष्टी महादेवाने जर वर्ज्य केलेल्या आहेत तर त्यामागे काहीतरी कारण असतं. त्यामुळे त्या वर्ज्य केलेल्या आहेत ज्या महादेवाला चालत नाही आणि आपण त्या अर्पण करून महादेवांना क्रोधित करू शकत नाही. चला तर आपण बघूयात की महादेवांना अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण अर्पण केलेले चालत नाही. आज मी सांगणार आहे शिवलिंगावर कोणकोणत्या वस्तू अर्पण करू नये, त्या का निषेध केलेल्या आहेत, त्या का वर्ज्य केलेल्या आहेत आणि त्यामागे कोणती अशी कथा आहे की त्यामुळे त्या वस्तू महादेवांना चालत नाही. त्या वस्तूंना असा कोणता शाप मिळालेला आहे की त्या महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण केल्या तर आपल्याला दोष पाप लागतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण एकही वस्तू जर ती चुकून राहिली, तुम्ही व्हिडिओ स्किप केला, ती वस्तू चुकून राहिली आणि तीच जर वस्तू तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केला, पूजेचे फळ तर मिळणार नाहीच, परंतु त्यापेक्षा महादेव रुष्ट होतील, महादेव क्रोधित होतील, महादेवाचा शाप आपल्याला लागेल व आपले कामं बनण्याऐवजी बिघडतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये जराही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थ वास्तू उपाय या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत शिवलिंग म्हणजे काय. शिवलिंग म्हणजे फक्त दगड नाही, निर्गुण, निराकार आणि वैराग्याचं प्रतीक आहे. मग महादेवाला आपण वैराग्याचं प्रतीक मानलेलं आहे. स्मशानात विभूती असं मुंडमाळा गळ्यात घातलेले महादेव आहेत. मग अशा वेळेस महादेवांना जे सौभाग्याच्या गोष्टी आहेत त्या वाहून चालत नाही. महादेव गृहस्थ नाहीत, ते संन्यासी आहेत. म्हणून जे गृहस्थ धर्मात शुभ मानले जाते ते शिवपूजेमध्ये वर्ज्य आहेत किंवा शिवपूजेमध्ये लागू होत नाही. ही गोष्ट आधी समजून घ्यावी लागते. ज्या ज्या सौभाग्याचे, अलंकाराच्या ज्या वस्तू आहेत त्या महादेवांना अर्पण करू नका. आता कोणकोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या नाही ते एक एक जाणून घेऊयात. सर्वात आधी केतकीचे फूल. याविषयीची बऱ्याच जणांना माहिती आहे, पण तरीही मी सांगते. केतकीच्या फुलाचा फार मोठा खोल कथा आहे. ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये वाद झाला होता. महादेवाचा अंत कोणी पाहू शकतो का? ब्रह्मदेव वर गेले आणि त्यांनी केतकी फुलाला खोटी शपथ खायला सांगितली. म्हणजे महादेव कुठून सुरू झाले आणि कुठे संपतात ह्याचा अंत कोणी बघितला आहे का? तर ते शोधण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये वाद सुरू होता. मग ब्रह्मा हे उत्तर साईडला गेले आणि विष्णू हे दक्षिण साईडला गेले. त्यामुळे वर जाताना त्यांना खूप शोधलं, पण महादेवाचा अंत कोणाला सापडत नव्हता. मग ब्रह्मदेवाला वाटलं की भगवान विष्णूंना तर सापडला नसेल ना, मग आपल्याला सापडला नाही. मग आपण तिथे केतकीचं फूल होतं, त्यांना सांगितलं की मी महादेवाचा अंत बघितला आहे, हे तुला खोटी साक्ष महादेवासमोर आणि भगवान विष्णूसमोर बोलायची आहे. त्यांनी केतकी फुलाला खोटा साक्षीदार बनवला. महादेवांना सत्य फार प्रिय आहे. महादेवांना खोटं बोललेलं चालत नाही, खोट्याला कधीच स्थान दिलेलं नाही. म्हणूनच केतकी फुलाला ज्यावेळेस केतकीने सांगितलं की भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं ज्यावेळेस की मी महादेवाचा अंत बघितला, कारण महादेवाला अंत नाही आणि सुरुवातही नाही आहे, ते अनंत आहेत. त्यामुळे ही खोटी साक्ष ज्यावेळेस केतकी फुलाने सांगितलं की हो ब्रह्मदेवाने अंत बघितला, त्यावेळेस भगवान महादेवाला कळून चुकले की ही खोटं बोलत आहे, कारण महादेव स्वतःला माहिती आहे की आपला अंत आणि सुरुवात नाही आहे. त्यामुळे केतकीच्या फुलाला श्राप दिलेला आहे की तुला माझ्या पूजेमध्ये जराही स्थान राहणार नाही. केतकी फूल शिवपूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहेत. दुसरी वस्तू म्हणजेच तुळस.
येथे बरेच लोकांना गैरसमज आहे की तुळस ही पूजनीय असते. प्रत्येक नैवेद्यामध्ये तुळस ही अर्पण केली जाते. मग भगवान देवाला जर आपण एखादा नैवेद्य अर्पण केला तर त्यात तुळसचं पान टाकायचं असतं. मग महादेवाला ज्यावेळेस नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस तुळसचं पान टाकायचं का? कारण ते बरेच लोकं टाकतातही. पण असं चुकूनही करू नका. तुळस पूजनीय आहे पण प्रत्येक देवासाठी नाही. काही देवांसाठी तुळस ही वर्ज्य आहे. जसं की भगवान महादेव. तुळस ही विष्णुप्रिया आहे. शिव, तुळस यांचा संबंध वैराग्याशी जोडलेला आहे. म्हणून शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये. पण शिवाला वाहिलेल्या जलात तुळस टाकली तरी दोष लागत नाही. हा सूक्ष्म फरक लोकांना माहीत नाही. पण शक्यतो तुळसची माळा या भगवान महादेवाला अर्पण करू नये. हेच जर तुम्ही भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केले तर डबलच्या 1000 पट असं पुण्य मिळतं. पण ते महादेवाला अर्पण केले तर आपल्याला दोष लागू शकतो. हा जरी सूक्ष्म फरक असला तरीही तुम्ही अर्पण करू नका. पुढील आहे सौभाग्याचा अलंकार कुंकू, सिंदूर. याला म्हणजे कुंकू म्हणजे सौभाग्य. महादेव हे वैराग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे शिवलिंगावर कुंकू लावणं म्हणजे संन्यासाला गृहस्थ धर्मामध्ये बोलवणं. त्यामुळे आपल्याला ह्याचा दोष लागतो. म्हणूनच कुंकू शिवलिंगावर कधीच लावू नये. पण पार्वती मातेला तुम्ही हे कुंकू नक्कीच लावावे. तुटलेल्या अशुद्ध वस्तू. आता तुटलेल्या अशुद्ध वस्तू म्हणजेच यामध्ये येतं तांदूळ जे तुटलेले असतात, बेलपत्र जे तुटलेले असतात, खराब वस्तू म्हणजे खराब फुलं जे खराब झालेले आहेत, ते धोत्र्याचे फुलं असो किंवा धोत्र्याचे फळं असो, काहीही असेल ते खराब असेल तर हे महादेवाला अर्पण करू नये. तुटलेली, वापरलेली बिल्वपत्र, अस्वच्छ पाणी यासारख्या वस्तू भगवान महादेवाला वापरू नये. कारण सगळ्या पूजेमध्ये भाव असूनही पूजा ही खराब होते. त्यामुळे महादेव भोळे असले पण त्यांना अशुद्धता ही स्वीकार्य नाही. त्यामुळे अशुद्ध वस्तू, तुटलेल्या वस्तू महादेवांना अर्पण करू नये. त्यानंतर तांदूळ हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. कारण एक तांदूळाचा दाणा तरी टाकला आणि महादेवाचा मंत्र म्हटला तर एक बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. परंतु तोच जर तांदूळाचा दाणा हा तुटलेला असेल तर पुण्य मिळणार नाही. पण हे जरी म्हटलं की महादेव भोळा आहे, काहीही वाहिलं तरी महादेव भाव बघतात, भक्ती बघतात, बाकीच्या वस्तू बघत नाही. पण काही वस्तू अशा आहेत की त्या भाव बघितला, भक्ती बघितली तरीही महादेवांचा जर श्राप त्या वस्तूला लागलेला आहे, तर ती वस्तू महादेवाच्या चरणी अर्पण करून काही एक फायदा नाही. उलट पाप पुण्य होण्यापेक्षा उलट आपल्याला पाप लागते. त्यामुळे आपण जर एवढे व्रत, उपवास, तपास, स्तोत्र, मंत्र म्हणत असेल तर का म्हणून अशा गोष्टी महादेवाच्या चरणी अर्पण करावे की ज्यामुळे आपल्याला दोष लागतील. म्हणून वरती दिलेल्या अशा वस्तू आहेत की त्या महादेवाच्या चरणी अर्पण करू नका, शिवलिंगावरती अर्पण करू नका. माझे बरेच शॉर्ट व्हिडिओ आहेत. त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला बरीच माहिती अशी देत असते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओही बघा आणि लाँग व्हिडिओही बघा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय. तुम्ही जर महादेवाचे भक्त असेल तर कमेंटमध्ये भरभरून ओम नमः शिवाय असे लिहा.